वेलकम टू इझी क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे कंपाऊंड इंटरेस्ट. फर्स्ट त्याची प्रॅक्टिस सेट आहे 14.1. कम टू द क्वेश्चन. तर या सर्व क्वेश्चन्सला आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट. सो कम टू द क्वेश्चन नंबर फर्स्ट. फाइंड द अमाउंट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. आपल्याला येथे पहा, अमाउंट काढायचं आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. खाली एक टेबल गिवन आहे बुक मध्ये, ज्याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट अँड ड्युरेशन गिवन आहे, जे आपण डायरेक्टली लिहून घेऊ. गिवन प्रिन्सिपल इज इक्वल टू 2000, रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू 5 PCPA अँड ड्युरेशन मीन्स n इज इक्वल टू 2 years. आता सर्व एक्सरसाइज मध्ये आपल्याला एका फॉर्म्युलेची गरज आहे. तो फॉर्म्युला कोणता? अमाउंटचा. सो अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इन ब्रॅकेट 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट अपॉन 100 रेस्ट टू द पॉवर n. हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला यूज होणार आहे. आता ह्या फॉर्म्युलेमध्ये फक्त आपल्याला ज्या व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला पुट अप करायचे आहे आणि आन्सर फाइंड करायचा आहे. सो प्रिन्सिपलची व्हॅल्यू येते 2000 गिवन आहे. सो 2000 लिहून घेऊ. आता पहा, ब्रॅकेट मध्ये 1 प्लस ऍज इट इज लिहू. रेट ऑफ इंटरेस्ट r ची व्हॅल्यू इथे 5 गिवन आहे. सो 5 अपॉन 100 ऍज इट इज लिहून घेऊ आणि इथे ड्युरेशन मीन्स n ची व्हॅल्यू 2 आहे. सो आपण 2 लिहून घेऊ. आता पहा, नेक्स्ट स्टेपला 2000 ऍज इट इज येते. आता पहा, हे फ्रॅक्शन आपल्याला माहित आहे. हे पहा, 100 into 1, 100 1 जा 100 प्लस 5, 100 प्लस 5 किती येतील? 105. सो आपण ब्रॅकेट मध्ये लिहू 105 अपॉन डिनॉमिनेटरला 100 ऍज इट इज आणि याचा काय करणार आपण? स्क्वेअर करणार. नेक्स्ट स्टेपला पहा, 2000 ऍज इट इज लिहून घेऊ मल्टिप्लाय बाय. आता पहा, 105 अपॉन 100 चा इथे स्क्वेअर गिवन आहे, म्हणजे हे 2 टाइम्स आपण लिहू शकतो. म्हणजे 105 अपॉन 100 इंटू 105 अपॉन 100. आता येथे पहा, येथे 0 आहे न्यूमरेटरला, हे डिनॉमिनेटरला. तर हा एक 0 ह्या एक 0 शी कट झाला. आता नेक्स्ट हा 0 इथे 0 शी कट झाला. आता येथेही हा 0 इथला कट झाला. तर राहिले काय? तर राहिले 2 into 105 into 105 आणि डिनॉमिनेटरला 10 राहिलेले आहे. डिनॉमिनेटरला किती राहिले? 10 राहिले. आता लक्ष द्या, आता 2 च्या टेबल मध्ये 10 किती नंबरला आहे? 5 नंबरला. 2 5 जा 10. ओके. आता पहा, हे जे 5 आहे, हे 5 इज डिव्हिजिबल बाय 105. सो 5 1 जा 5 आणि इथं 5 2 जा 10 आणि राहिला किती आहे? 5. सो 5 1 जा 5 मीन्स न्यूमरेटरला 21 झाले. सो दॅट इज इक्वल टू, आता इथे किती आहे? 105. सो 105 इंटू 21 इज इक्वल टू. सो दॅट आपण पहा, इथे सिंपल कॅल्क्युलेशन करूया. 105 इंटू 21 याचे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. सो 1 into 5 5, 1 into 0 0, 1 1 जा 1, एक्स्ट्रा 0. पहा, 2 5 जा 10, 0 1 कॅरी, 2 0 जा 0 and 1 as it is, 2 1 जा 2. आता यांची एडिशन करूया. 5 0 2 2. आन्सर किती आला आपला? पहा, 2205. सो आपण इथे लिहू अमाउंट इज इक्वल टू रुपीज किती? 2205 ही आपली अमाउंट आली. बट अमाउंट सोबत आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टही काढायचं सांगितलेलं आहे. सो दॅट आपल्याला माहिती आहे कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू, येथे मी CI लिहितो, CI फॉर कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाउंट A फॉर अमाउंट मायनस प्रिन्सिपल A मायनस P. आता इथे पहा, अमाउंट किती आली? 2205 मायनस आपला प्रिन्सिपल किती आहे? प्रिन्सिपल 2000 आहे. सो
2000 is equal to 205. So compound interest is equal to rupees 205.